TMC व्हर्च्युअल क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आज आपण विज्ञान 2 मधील पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान हे प्रकरण घेणार आहोत। या प्रकरणात आपल्याला 4 महत्त्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहेत। पेशी विज्ञान म्हणजे काय, मातृपेशी आणि मूलपेशीचा अर्थ काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो आणि त्या कुठून आपल्याला मिळतात हे सगळं मातृपेशी आणि मूलपेशीमध्ये बघणार आहोत। जैव तंत्रज्ञान व त्याचे व्यावहारिक उपयोग आणि कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे। आता हे प्रकरण अभ्यासनापूर्वी हे प्रकरण खूप मोठं आहे, त्यामुळे आपल्याला एकाच म्हणजे पिरियड मध्ये आपल्याला हे सगळे जे मुद्दे आहेत ते कव्हर करता येत नाही, त्यामुळे आपण काही मुद्द्यांचाच अभ्यास करणार आहोत। आता ह्यासाठी आपल्याला आधी 9वीत जे काही आपण मूल पेशींविषयी किंवा वनस्पती पेशींविषयी शिकलोय ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। पेशी म्हणजे काय हे तर अगदी आपण 6वी 7वी 8वीला आपण शिकलोय की प्रत्येक सजीव म्हटला की तो पेशींनी बनलेला असतो। काही सजीव एकपेशीय असतात तर काही अनेक पेशींपासून बनलेले असतात, तर काही मोठे सजीव त्याच्यात अनेक पेशी वेगवेगळी कामं करत असतात। तर पेशी म्हणजे काय तर सजीवांचा शरीराचा जो रचनात्मक आणि कार्यात्मक असा छोटासा सर्वात छोटा घटक असतो त्याला आपण पेशी म्हणतो आणि ही व्याख्या आपण पूर्वीच अभ्यासलेली आहे। मग ह्या पेशींपासून ऊती तयार होतात। त्या ऊती कशा तयार होतात तर आपल्याला माहित आहे की एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या एकत्र येतात आणि त्यांचा गट तयार होतो आणि त्यालाच आपण ऊती असं म्हणतो। मग उदाहरणार्थ की वनस्पतीमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या ऊतींचा अभ्यास केलेला आहे, जसं रसवाहिन्या आहेत, जलवाहिन्या आहेत वगैरे, किंवा प्राण्यांमधल्या पण काही ऊती तुम्ही पूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेल्या आहेत। ऊती म्हणजे एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या पेशी। मग अगदी आपलं शरीर जर म्हणलं तर आपला डोळा जो आहे त्या डोळ्यांच्या पेशी सगळ्या वेगळ्या आहेत। मग तो अवयव तयार होतो, म्हणजे पेशींपासून एकत्र आल्या की ऊती तयार होतात आणि ऊती जेव्हा एकाच प्रकारचं कार्य करायला लागतात किंवा विशिष्ट असं कार्य करायला लागतात त्याच्यापासून अवयव निर्मिती होते। म्हणजे हा जो टप्पा आहे त्या पेशींपासूनच अवयवांपर्यंत कशा प्रकारे त्यांचं पुढे आपल्याला माहित आहे की त्यांचं वाढ होतो, कशा प्रकारे अवयवाची निर्मिती होते। मग आता ऊती आणि जैव तंत्रज्ञान म्हणजे वनस्पती ऊतींचा आपण अभ्यास केला आणि त्याच्यात 9वीला आपल्याला तंत्रज्ञानाची जैव तंत्रज्ञानाची किंवा ऊती संवर्धन म्हणजे काय ह्याचा थोडक्यात आपण अभ्यास केलेला आहे की वनस्पतीच्या काही ऊती जर आपण बाहेर त्यांचं संवर्धन केलं म्हणजे प्रयोगशाळेत त्यांचं संवर्धन केलं तर काही ऊतींपासून आपण त्या वनस्पतीचे काही भाग किंवा वनस्पती पूर्णपणे निर्माण करू शकतो। आणि असं हे ऊती संवर्धनाचं कार्य आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे आणि त्याच्यात मग तुम्हाला कळलेलं आहे की मूल पेशीचा अर्थ काय आहे तिथे आपण बघितलेलं आहे। पण ते आपण बघितलं वनस्पती पेशींविषयी। वनस्पतीच्या मूलपेशी म्हणजे काय आणि त्याच्यापासून कशा प्रकारे ऊती संवर्धन याचा उपयोग करून वनस्पती पेशींचा किंवा मूलपेशींचा उपयोग केला जातो। आता आपण ह्या वर्षी विशेषतः प्राण्यांमधल्या मूलपेशी आणि विशेषतः मानवामधल्या मूलपेशी यांचा अभ्यास करणार आहोत। मग आजच्या या पिरियड मध्ये आपण फक्त मूलपेशी म्हणजे काय आणि त्या मूलपेशींचे काय काय आपल्याला फायदे होतात ते आपण अभ्यासणार आहोत। तर आजचा जो भाग आहे तो आपण पेशी विज्ञान आणि त्याच्यातून मातृपेशी आणि मूलपेशी काय हे बघूयात आणि पुढचे जे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत जैव तंत्रज्ञान आणि त्याचे व्यावहारिक उपयोग किंवा कृषी विकासातील जे जैव तंत्रज्ञानाचं महत्त्व आहे ते आपण नंतर अभ्यासूयात, कारण एकाच 30-35 किंवा 40 मिनिटांमध्ये हा पूर्ण पोर्शन कव्हर होणं कठीण होतं। मग आपण 2 टप्प्यामध्ये याचा अभ्यास या प्रकरणाचा करूयात। मग आता आपण पहिल्यांदा बघूयात पेशी विज्ञान म्हणजे काय। तर पेशी विज्ञान म्हणजे काय तर पेशींचे प्रकार, पेशींची रचना, पेशीतील वेगवेगळी अंगक आणि पेशी विभाजन इत्यादी अभ्यास म्हणजे पेशी विज्ञान। आपण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांचा अभ्यास पूर्वी केलेला आहे। मग त्याच्यात कुठली अंगक असतात तर दोन्ही पेशींमध्ये केंद्रक असतं, त्यानंतर रिक्तिका असतात, पेशी द्रव्य असतं, हरित द्रव्य वनस्पती पेशींमध्ये असतं, हरित लवक ज्याला आपण म्हणतो, तर तंतुकणिका असतात। तर असे अनेक अंगक म्हणजे त्या पेशीमध्ये असणारे जे घटक आहेत त्यांचा आपण अभ्यास करतो, ज्या शाखेमध्ये अभ्यास करतो त्यालाच आपण पेशी विज्ञान असं म्हणतो। पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारक बदल होत आहे किंवा घडत आहेत, कारण पेशी विज्ञानाच्या अभ्यासामुळेच आपण विविध
आजारांवर, त्याच प्रकारे आणखीन विविध काही गोष्टी आहेत, औषधं आहेत, या सगळ्याची निर्मिती आहे ती ह्या पेशी विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला माहित होत आहे. मग तुम्हाला भारतामधील अशा संस्था माहित आहेत का पेशी विज्ञानाचं कार्य करणाऱ्या? तर त्या दोन्ही संस्था आपल्या महत्वाच्या आहेत. एक राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुण्याला आहे आणि एक बेंगळुरूला आहे, ज्याला आपण बेंगलोर म्हणतो. तेथे इन्स्टेम ही संस्था आहे. की ह्या दोन्ही संस्था, जर तुम्हाला त्याच्या वेबसाईट पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही जर त्याच्या थ्रू गुगल करून सर्च केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या दोन्ही संस्था भारतासाठी पेशी विज्ञानावर कार्य करत आहेत. आणि त्यामुळे आपल्या पेशी विज्ञानाचं जे औषध क्षेत्र आहे किंवा मेडिकल क्षेत्र आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये जी काही प्रगती आपला देश करत आहे, तर ह्या अशा संस्था त्याच्यासाठी भरपूर काम करत आहेत. तर आता आपण पुढे बघूयात, मूलपेशी म्हणजे काय. मूलपेशी म्हणजे काय? जेव्हा एखादा सजीव तयार होतो किंवा त्याचा जन्म होतो, तेव्हा सुरुवातीच्या काळातल्या ज्या एका पेशीपासून त्या सजीवाची निर्मिती होत असते, त्या सर्व त्या पेशींनाच किंवा सुरुवातीच्या पेशींनाच आपण मूलपेशी असं म्हणतो. बहुपेशीय सजीवांच्या असलेल्या विशिष्ट पेशी शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात, तसेच जखम भरून काढतात. या पेशींना आपण मूलपेशी म्हणतो. मग आता उदाहरणार्थ, आपला जेव्हा सुरुवातीच्या काळात मानवामध्ये जेव्हा भ्रूण निर्मिती होते किंवा सुरुवातीला फर्टिलायझेशन ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो, त्यावेळेला जो युग्मनज तयार होतो तेव्हा तो एक पेशी असतो आणि काही काळानंतर त्या एका पेशीच्या मग दोन पेशी, दोन पेशीच्या मग चार पेशी, चाराच्या 8 असं त्यांचं विभाजन होऊन मग पूर्ण सजीवाची हळूहळू निर्मिती होत असते. मग ह्या ज्या सुरुवातीच्या काळातल्या पेशी आहेत त्यांनाच आपण मूलपेशी म्हणतो. आता ह्या ज्या मूलपेशी आहेत त्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात असणाऱ्या युग्मनजातील सर्व पेशी आहेत, यांना आपण मूलपेशी असं म्हणतो. त्या कोणत्याही प्रकारच्या ऊती निर्मिती करू शकतात. मग उदाहरणार्थ आपलं शरीर जर बघितलं तर आपल्या शरीरात अनेक ऊती आहेत. स्नायू ऊती, चेता ऊती, रक्तामधल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या पेशी आहेत त्यांच्यापासून रक्त ही एक ऊती तयार होते. तर ह्या सगळ्या ज्या ऊती आहेत त्या तयार करण्याचं काम ह्या मूलपेशी करत असतात. म्हणजे सुरुवातीला एक पेशी असते, ह्या एका पेशीच्या आपल्या शरीरात अनंत पेशी किंवा असंख्य पेशी तयार होतात आणि ह्या असंख्य पेशी ह्या एका पेशीपासून तयार झालेल्या असतात. तर ह्या ज्या सुरुवातीच्या काळातल्या पेशी आहेत, साधारण त्यांना पहिल्या आठवड्यातील आपण म्हणूयात, त्या सर्व पेशींना आपण मूलपेशी असं म्हणतो. मूलपेशींचा वापर करून प्रयोगशाळेत वेगवेगळ्या ऊती तयार करता येतात. हे पूर्वीच्या काळचं संशोधन नाहीये, तर आता जेव्हा जैव तंत्रज्ञान आलं, नवीन संशोधन सुरू झालं, त्यावेळेला ह्या पेशी शरीराबाहेर काढून त्याच्यापासून एखादा अवयव निर्माण करता येतो, ऊती निर्माण करता येतात आणि त्या परत त्या सजीवामध्ये किंवा त्या एखाद्या मानवामध्ये किंवा एखादा प्राणी म्हणूयात त्याच्यामध्ये त्या परत आपण टाकू शकतो आणि मग अशा वेळेला एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेल्या भागाची पुनर्निर्मिती करता येते. मग उदाहरणार्थ, एखाद्या आजारामुळे एखाद्या माणसाचं यकृत वगैरे सारखे जर अवयव खराब झाले असतील तर अवयवांची पुनर्निर्मिती किंवा काही ऊतींची पुनर्निर्मिती करून आपल्याला ती पण शरीराबाहेर म्हणजे प्रयोगशाळेत या सर्व गोष्टी करून आपल्याला या मूलपेशींपासून एखादा अवयव निर्माण करता येतो. म्हणून मूलपेशी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या कधी तर वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्या असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन, ज्याला फर्टिलायझेशन आपण म्हणतो, ते झाल्यानंतर जे युग्मनज तयार होतं त्या पुढे त्या युग्मनजापासूनच पुढे पूर्ण सजीवाची निर्मिती होते. तर वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो आणि ह्या गोळ्यालाच किंवा ह्या गोळ्यातील पेशींनाच आपण मूलपेशी म्हणतो. सुरुवातीच्या काळात त्या एकसारख्या असतात, त्यांच्यात म्हणजे आपल्याला विविधता दिसून येत नाही, परंतु काही कालानंतर त्यांच्यात आपल्याला वेगळे पण दिसायला लागतं. मग हा जो कालावधी आहे की जेव्हा त्या एकसारख्या असतात, त्यांचा एक गोळा एकाच स्वरूपाचा असतो, त्यांनाच आपण मूलपेशी असं म्हणतो. मग आता ह्या मूलपेशींपासून मग वेगवेगळ्या नवीन पेशी कशा निर्माण होतात तर ते आपण पुढे बघूयात. त्या पेशींचं विभेदन ही क्रिया आपल्याला घडताना दिसून येते.
मूल पेशींचं विभेदन म्हणजे काय ते आपण बघूयात. तर मूल पेशींचं विभेदन म्हणजे काय, तर ज्या वेळेला या मूल पेशी सुरुवातीच्या काळात असतात त्यावेळेला त्या एकसारख्या असतात, त्यांचं कार्य पण एकसारखंच असतं चालू, पण काही कालानंतर त्या वेगवेगळ्या नवीन पेशी निर्माण करायला लागतात आणि मग अशा पेशींचे वेगवेगळे गट तयार व्हायला लागतात, त्यांनाच आपण ऊती असं म्हणतो. मूल पेशी वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करून विविध कामे करायला लागतात. म्हणजे आता कामं त्यांची बदलतात. सुरुवातीच्या काळात एकाच प्रकारच्या असतात तेव्हा त्यांचं काम सेम असतं, पण ज्या वेळेला ते वेगवेगळ्या पेशींची निर्मिती करू लागतात त्यावेळेला त्यांची कामं पण बदलतात. आणि त्यालाच आपण ही जी क्रिया घडते की मूल पेशी वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करून विविध कामे करू लागतात, याला मूल पेशींचं विभेदन असं म्हणतात. आणि एकदा विभेदन झालं की ऊती बनल्या की त्यांच्यातील ही विभेदन क्षमता संपते. म्हणजे एखादा ऊतींचा प्रकार तयार झाला की त्यातल्या ज्या पेशी आहेत ते एकच काम करणार, त्या दुसरं वेगळं काम नाही करणार. त्यांच्यापासून नवीन पेशी निर्माण होतात पण त्या त्याच प्रकारच्या तेच काम करणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या पेशी निर्माण होत नाहीत. नंतर त्या पेशी फक्त स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात, वेगळ्या प्रकारच्या पेशी तयार करू शकत नाहीत. मूल पेशी काय करतात, वेगवेगळ्या पेशी तयार करू शकतात वेगवेगळं काम करणाऱ्या, पण जेव्हा एकदा विभेदन होऊन ऊती निर्माण होतात तेव्हा ऊतींमधल्या ज्या पेशी असतात त्या एकाच प्रकारचं काम करतात आणि त्यांच्यात जर काही वाढ झाली किंवा त्याच्यापासून नवीन पेशी निर्माण झाल्या तर त्या त्यांचं काम करणाऱ्या म्हणजे त्या ऊतींप्रमाणे काम करणाऱ्या त्यांच्या सारख्याच पेशी निर्माण करू शकतात. तर हा जो मुख्य फरक आहे मूल पेशी आणि नंतर विभेदनाने तयार झालेल्या पेशी, ज्या एक प्रकारच्या ऊती किंवा एक प्रकारचं काम करण्यासाठी त्या पेशींची निर्मिती होते, हा मेन फरक आहे. मग आता ह्या मूल पेशींचं स्थान आपल्या शरीरात कुठे कुठे आहे, तर ते आईच्या गर्भाशयात असणाऱ्या नाळेत. आता नाळ म्हणजे काय तुम्हाला साधारण सर्व मुलांना माहित आहे की जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयात असतं, पोटात असतं, तेव्हा त्याला अन्न मिळावं म्हणून एक प्रकारचं त्याची बेंबी आणि मातेचं अन्न ग्रहण नलिका यांचं समन्वय असतं किंवा त्याला रक्त पुरवठा, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा, त्याला अन्न पुरवठा त्या बाळाला हे सगळं ह्या एका पाईप मधून होतं, त्याला आपण नाळ म्हणतो. तर ह्या नाळेमध्ये ह्या मूलपेशी असतात. भ्रूणाच्या कोरपुटी अवस्थेत, ही कोरपुटी म्हणजे सुरुवातीच्या काळात जो पेशींचा गोळा असतो, साधारण मला वाटते 14 दिवसाच्या आतमध्ये, पुढे आपल्याला त्याचा उल्लेख दिलेला आहे की पहिल्या दिवसापासून 14 दिवसापर्यंत साधारण ह्या मूलपेशी एकाच प्रकारच्या, म्हणजे जो पेशींचा गोळा असतो तो एकाच प्रकारचं काम करत असतो, त्याच्यात एकाच प्रकारच्या पेशी असतात आणि ह्या ज्या पेशी असतात त्यांचा जो एक पुटी तयार झालेली असते तिलाच आपण कोरपुटी म्हणतो. त्या कोरपुटीच्या अवस्थेत ह्या मूलपेशी असतात. रक्त अस्थि मज्जा, तुम्हाला माहित असेल कुठे वाचनात आलं असेल की आपली जी हाडं असतात, अस्थिची मज्जा म्हणजे हाडांच्या मध्ये जो आतमध्ये पेशींचा किंवा ऊतींचा एक भाग असतो त्याच्यात रक्ताची निर्मिती होत असते, त्याला रक्त अस्थि मज्जा म्हणतात. त्याच्यामध्ये पण ह्या मूलपेशींचं स्थान असतं किंवा त्या आढळतात. मेद ऊतीमध्ये म्हणजे आपली जी चरबी आपण म्हणतो त्याच्यामध्ये मेदामध्ये ह्या ऊती आढळतात आणि रक्तामध्ये पण काही प्रमाणात ह्या ऊती आढळतात. मग तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जाईल की मूलपेशी म्हणजे काय, किंवा मूलपेशींचं विभेदन म्हणजे काय, किंवा मूलपेशींचं स्थान कुठे कुठे आहे. तर हे तिन्ही प्रश्न तुम्ही सहज करू शकता. मूलपेशीचा तुम्हाला व्याख्या सांगता येईल किंवा मूलपेशी म्हणजे काय ते सांगता येईल, मूलपेशींचं विभेदन होतं म्हणजे काय होतं ते सांगता येईल, किंवा मूलपेशींचं स्थान कुठल्या ठिकाणी आहे ते तुम्हाला सांगता येईल. तर अशा प्रकारे मूलपेशी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत, किंवा कारण एखाद्या मूलपेशीचा, एखाद्या सजीवाच्या मूलपेशी जर स्टोअर केलेल्या असतील, जतन केलेल्या असतील तर त्या पेशींपासून आपल्याला तो पूर्ण सजीव देखील तयार करता येऊ शकतो आणि त्यामुळे ह्या मूलपेशी अतिशय महत्वाच्या आहेत. मग ह्या मूलपेशी आपल्याला स्टोअर करता येतात का, जतन करता येतात का, तर हो, त्यांचं जतन करता येतं आणि ते कसं ते आपण बघूयात. त्यांचं जतन करण्यासाठी आपल्याला माहित आहे की जिथून ते मिळतात आपल्याला त्या मूलपेशी त्यातनं त्या काढून घेतल्या जातात. मग नाळेतील रक्त असेल, रक्त अस्थि मज्जा असेल अथवा
कोरपुटीतील भ्रूणपेशी जर असतील तर त्यांचे नमुने काळजीपूर्वक बाहेर काढले जातात आणि त्यांना जंतुविरहित कुप्यांमध्ये, कुप्या म्हणजे छोट्या छोट्याशा बाटल्या असू शकतात किंवा आणखीन काही असू शकतं, त्याच्यामध्ये त्या स्टोअर केल्या जातात, त्या साठवल्या जातात. पण त्या साठवताना तिथलं तापमान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ते जवळजवळ -135°C पासून -190°C इतक्या कमी तापमानामध्ये त्यात साठवल्या जातात. मग एवढं कमी तापमान राखायचं तर द्रवरूप नायट्रोजन मध्ये त्यांना ठेवावं लागतं. मग हे अतिशय महत्वाचं आहे की मूल पेशींचं जर जतन करायचं असेल तर ते कसं करतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला हे सांगता यायला पाहिजे की कुठून त्या गोळा केल्या जातात. नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा, कोरपुटी मधल्या जर भ्रूणपेशी असतील तर त्या बाहेर काढल्या जातात काळजीपूर्वक आणि जंतुविरहित कुप्यांमध्ये -135°C ते -190°C इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन मध्ये त्यांना ठेवलं जातं. तर त्या जतन केल्या जातात, कित्येक वर्ष त्या जतन केल्या जातात. पण ह्या मागे, त्या जतन करण्यामागे अतिशय मोठा खर्च असतो आणि तो ज्या ज्या लोकांना परवडतो ते आपल्या मूलपेशी जतन करू शकतात. आणि अशा जतन केलेल्या पेशींपासून आपण एखादा अवयव निर्माण करू शकतो, एखाद्या ऊती तयार करू शकतो. त्यांचा उपयोग काय जतन करण्याचा तो आपल्याला पुढे बघायचाच आहे, ते आपण बघूयात. आता ह्या मूलपेशींचे दोन प्रकार आढळतात. त्यांच्या स्रोतावरून, स्रोत म्हणजे कुठून मिळतात ह्या, त्याच्यावरून त्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक भ्रूणीय मूलपेशी आणि दुसरे आहेत वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. आता भ्रूणीय मूलपेशी म्हणजे काय, तर भ्रूणीय मूलपेशी म्हणजे भ्रूणाच्या वाढीच्या अवस्थेत ज्या मूलपेशी आपल्याला मिळवता येतात त्यांना भ्रूणीय मूलपेशी असं म्हणतात. मग स्रोताच्या आधारे त्यांचे दोन जे प्रकार पडतात त्यातला पहिला बघा, भ्रूणीय मूलपेशी. मग आपण बघितलंय की ज्या वेळेला युग्मनज तयार होतो त्या युग्मनजात सुरुवातीच्या काळात त्यांनी दिलंय 14व्या गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून ह्या पेशींचं विभेदन व्हायला सुरुवात होते. म्हणजे 14 दिवसापूर्वी, म्हणजे 1 ते 11-12 दिवस म्हणा, 13 दिवस म्हणा, ह्या काळात त्या सारख्याच असतात, एकसारख्याच असतात आणि त्यांचा एक पेशींचा गोळा असतो. आणि ज्या वेळेला त्यांचं विभेदन सुरुवात होते त्यावेळेला ते वेगवेगळं कार्य करणाऱ्या नवीन पेशी निर्मिती व्हायला सुरुवात होते. मग ह्या आधीच्या काळातल्या साधारण पहिल्या आठवड्यातल्याच म्हणूयात आपण, त्यावेळच्या ज्या आहेत ह्या मूलपेशी त्या काढल्या गेल्या तर त्यांना आपण भ्रूणीय मूलपेशी असं म्हणू. मग ह्या 14 दिवसानंतर जेव्हा त्यांचं विभेदन सुरू होतं तर आपली सुरुवातीला एक पेशी असते आणि ह्या एक पेशींपासून किती प्रकारच्या पेशी मानवी शरीरात तयार होतात, जवळजवळ 220. म्हणजे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत. डोळ्यांचं काम करणाऱ्या पेशी वेगळ्या, हृदयाच्या वेगळ्या, रक्तातील पेशी वेगळ्या, स्नायूंमधल्या वेगळ्या, हाडांमधल्या वेगळ्या, यकृत आहे आपलं त्याच्या पेशी वेगळ्या. अशा अनेक पेशींची नावं जर आपण घेतली तर अशा किती पेशी आपल्या शरीरात आहेत, जवळजवळ 220 पेशी आहेत. आणि त्या कुठून तयार होतात, या मूलपेशींपासून तयार होतात. एका पेशीपासून ह्या सगळ्यांची निर्मिती होत असते. तर अशा ह्या विशिष्ट ज्या पेशी आहेत त्या मूलपेशी अविभेदित प्राथमिक स्वरूपात आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता ह्या मूलपेशीत असल्यामुळे या मूलपेशींना आपण पालक पेशी म्हणतो. कारण इतर सर्व पेशी या पेशींपासून निर्माण झालेल्या असतात म्हणून यांना आपण पालक पेशी म्हणतो. आणि त्यांच्या अंगी हा जो गुणधर्म आहे ना वेगवेगळ्या पेशी निर्माण करण्याचा, त्याला बहुविधता असं म्हणतात. त्या गुणधर्माला बहुविधता असं म्हणतात. मग भ्रूणीय मूलपेशी म्हणजे काय, तर म्हणजे ज्या वेळेला युग्मनज तयार होतो त्यावेळेला सुरुवातीच्या काळातील म्हणजे 1 ते 13 दिवस किंवा 1 ते 12 दिवस म्हणा, त्यानंतर 14व्या दिवसाच्या पुढे जेव्हा दिवस जायला लागतात त्यावेळेला ह्या मूलपेशींपासून अजून नवीन नवीन पेशी तयार होत राहतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळातल्या ह्या मूलपेशी ज्या आहेत त्याच ह्या सर्व इतर पेशींची निर्मिती करतात म्हणून आपण त्यांना पालक पेशी असं म्हणतो. किती प्रकारच्या पेशी तयार करतात, 220. आणि त्यांच्या अंगी हा जो गुणधर्म आहे विभेदनाचा, नवीन पेशी निर्माण करण्याचा, त्याला बहुविधता हा गुणधर्म असं म्हणतात. तर असा ह्या गुणधर्मामुळे जर आपण 5 किंवा 7 दिवसाच्या मधल्या ज्या पेशी आहेत त्या प्रयोगशाळेत काढल्या, बाहेर काढल्या शरीराच्या आणि प्रयोगशाळेत त्यांचं विभेदन केलं, त्यांना विशिष्ट संकेत दिले, रासायनिक संकेत दिले, तर आपल्याला हवी ती ऊती किंवा आपल्याला हवा तो अवयव आपण बाहेर, शरीराबाहेर प्रयोगशाळेत निर्माण करू शकतो. हेच ह्या मूलपेशींचं महत्व आहे.
म्हणून भ्रूणीय मूलपेशी अतिशय महत्वाच्या आहेत. पुढच्या आहेत वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. आता ह्याचा अर्थ काय की लहान बाळामध्ये ज्या पेशी असतात त्याच मूलपेशी किंवा सुरुवातीच्या काळात जेव्हा आपल्याला युग्मनज असतो तेव्हा काढलेल्या त्याच पेशी मूलपेशी असतात का, तर तसं नसतं. तर काही मूलपेशी आपल्या शरीरात असतात आणि त्या कुठे असतात, तर त्याचं त्यांनी दिलंय की वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी मिळवता येतात. कुठे आहेत त्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत. एक अस्थिमज्जा, एक मेद आणि एक रक्त. अस्थिमज्जा म्हणजे आपल्या हाडाच्या आतमध्ये ज्या पेशी असतात किंवा उती असतात त्यांच्यामध्ये या मूलपेशींचं स्थान असतं, रक्तामध्ये असतं आणि मेदामध्ये असतं. जर प्रौढ माणसाकडून मूलपेशी मिळवायच्या झाल्या तर त्या तिथून मिळवल्या जातात. आणि भ्रूणीय मूलपेशी तर सुरुवातीच्या 14 दिवसाच्या आतमध्ये सगळ्याच पेशी ज्या असतात त्या मूलपेशी असतात. आणि शिवाय भ्रूणाच्या नाळेत म्हणा, रक्त अस्थिमज्जेत म्हणा, कोरपुटीत म्हणजे त्या सुरुवातीच्या काळात ह्या सगळीकडे मूलपेशी असतातच. तर आता ह्या मूलपेशी आपल्याला इतक्या महत्वाच्या का आहेत, कारण त्यांचे उपयोग जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. ते आपण बघणार आहोत. त्या मूलपेशींचे उपयोग काय आहेत आणि ह्या उपयोगांमुळेच ह्या ज्या शास्त्र आहे आपलं पेशी विज्ञान याला अतिशय महत्व आलंय. कारण मेडिकल मध्ये किंवा वैद्यकीय शाखेत ह्या पेशी विज्ञानला अतिशय महत्व आलंय. कारण कुठलेही आजार किंवा इतर काही अवयव प्रत्यारोपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या अभ्यासामुळे शक्य झालेल्या आहेत. मग ह्यांचे आपण उपयोग बघूयात. मूलपेशींचे उपयोग. पहिला उपयोग पुनर्जीवित औषध क्षेत्र. त्याच्यात सेल थेरपी आणि रक्तपेशी बनवण्यासाठी ह्या मूलपेशींचा आपल्याला उपयोग होतो. तुम्हाला आकृतीमध्ये दाखवले बघा, मूलपेशी एक दाखवले छोटीशी आणि मग त्याच्यापासून स्वतःच्या प्रतिकृती त्या बनवू शकतातच, म्हणजे आपल्यासारख्या पेशी बनवतातच. शिवाय त्यांनी खाली दाखवलंय बघा, स्नायू उती दाखवल्यात, चेता उती दाखवल्यात, रक्तातील उती दाखवल्यात. अशा विविध प्रकारच्या नवीन पेशी पण पेशींच्या इतर प्रकारात देखील या रूपांतरित होऊ शकतात. आणि त्यामुळे मूलपेशी ह्या उपचारादरम्यान आपल्याला यांचा उपयोग होतो. मग पहिला उपचार आहे सेल थेरपी. म्हणजेच जेव्हा आपण औषध क्षेत्र बघतो त्याच्यात सेल थेरपी हा एक नवीन प्रकारचा आपल्याला उपचार किंवा मधुमेह, हृदयविकाराचा झटका किंवा अल्झायमर या आजारात किंवा कंपवात, त्याला पार्किन्सन्स असं देखील म्हणतात, म्हणजे माणसाचं शरीर थरथर कापत असतं, इत्यादी आजारात आपल्या काही उती निकामी होतात. म्हणजे मधुमेह असेल तर रक्तातल्या, हृदयविकार असेल तर हृदयातल्या, अल्झायमर असेल तर मेंदू मधल्या आणि कंपवात असेल तर शरीरातल्या बऱ्याचशा स्नायूंमध्ये किंवा मेंदूमध्ये देखील आपल्याला काही ज्या पेशी असतात त्या मृत झालेल्या असतात किंवा त्या निकामी झालेल्या असतात. मग अशा पेशींच्या जागी जर आपल्याला नवीन पेशी जर हव्या असतील मग ते निर्माण कशा करणार, तर आपल्याकडे ज्या मूल पेशी असतील आपल्या तर त्यांच्याद्वारे ह्या पेशींची निर्मिती आपण करू शकतो आणि आपल्याला निकामी झालेल्या उती बदलता येतात. आणि हा अतिशय महत्वाचा सेल थेरपी हा नवीन औषध क्षेत्रामध्ये नवीन प्रकारचा एक आपल्याला शोध लागलेला आहे. दुसरं रक्तपेशी बनवण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे रक्ताचे आजार की अॅनिमिया, ज्याच्यात रेड ब्लड सेल किंवा लाल रक्तपेशी यांची अतिशय कमतरता भासते आणि त्यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. मग अशा ह्या अॅनिमियामध्ये ल्युकेमिया हा एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर आहे. थॅलेसेमिया हे जे रोग आहेत त्यांच्यामध्ये रक्तपेशींची गरज लागते. मग अशा ह्या रक्तपेशी बनवायच्या झाल्या तर त्या रक्तपेशी बनवण्यासाठी ह्या मूलपेशी आपल्याला उपयोगी पडतात. तर हा पहिला उपयोग आहे मूलपेशींचा. आणि त्या आकृतीमध्ये मूलपेशींमध्ये कशा प्रकारे स्वतःच्या प्रतिकृती बनवता येतात आणि इतर प्रकारच्या कशा रूपांतरित होऊ शकते ती मूलपेशी ते पण दाखवले. वेगळ्या प्रकारच्या पेशी पण दाखवल्यात, चेतापेशी दाखवले, रक्तपेशी, स्नायू पेशी, अशा विविध त्वचेच्या पेशी पण दाखवल्यात. अशा विविध पेशी तिथे दाखवलेल्या आहेत. आपण त्यानंतर दुसरा उपयोग बघणार आहोत मूलपेशींचा. मूलपेशींचा दुसरा उपयोग आहे अवयव रोपण. अवयव रोपणचा अर्थ काय
की आपल्या शरीरातले काही जे अवयव आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला त्या आकृतीमध्ये दिसतील बघा. कुठले कुठले अवयव दिसतायत? तर मेंदू दिसतोय, आपले लहान आतडं मोठं आतडं आहे, यकृत आहे ज्याला लिव्हर आपण म्हणतो, हृदय आहे हार्ट ज्याला म्हणतो, हाडं किंवा अस्थि आहे. तर ह्या सगळ्या ज्या अवयव आहेत ते अतिशय महत्वाचे अवयव आहेत. मग ह्या मूलपेशी जर आपल्या असतील किंवा मूलपेशी स्टोअर केलेल्या असतील किंवा आपल्या मूलपेशी जर आपल्या प्रौढ मूलपेशींमधून काढून घेतल्या तर हे अवयव निर्माण करण्याची क्षमता या मूलपेशींमध्ये असते. अख्खा अवयव आपण तयार करू शकतो. यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास अवयव रोपण करता येतं. रोपणचा अर्थ मूलपेशी घेऊन प्रयोगशाळेत या मूलपेशींना ठराविक रासायनिक संकेत दिले जातात आणि त्यापासून एक विशिष्ट काम करणाऱ्या उती तयार केल्या जातात. मग त्या उती चेताउती असतील तर मेंदूसारख्या रोगांचे जे आजार आहेत, मेंदूचे जे आजार आहेत किंवा चेतासंस्थेचे जे आजार आहेत त्याच्यातील जे काही निकामी झालेल्या उती असतील त्या आपल्याला बदलता येतात. यकृताच्या आपल्याला पेशी तयार करता येतील किंवा हृदयाच्या काही महत्वाच्या पेशी करता येतील. हाडं जी आहेत ती जर ऍक्सिडेंट मध्ये वगैरे मोडली गेली तर त्यापासून काही हाडांची निर्मिती करता येईल. तर ही सगळी कामं अवयव रोपण हा नवीन तंत्रज्ञान आता शोधण्यात आलं आहे. हे खर्चिक जरी असलं तरी आता एखादा अवयव प्रयोगशाळेत तयार करणं शक्य होत आहे किंवा त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि ते आपल्याला शिकायचंय. तर अशा प्रकारे दोन उपयोग आपण पाहिले. एक म्हणजे औषधांसाठी सेल थेरपी किंवा रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि दुसरा अवयव रोपण हा एक आपण दुसरा जो उपयोग आहे तो बघितला. आता हे अवयव रोपण आणि अवयव प्रत्यारोपण ह्याच्यात एक फरक आहे. पुढचा आणखीन एक उपयोग ह्या सेल थेरपीचा आपण किंवा आपला पेशी विज्ञानचा आणखीन एक महत्वाचा एक नवीन संशोधन की अवयव प्रत्यारोपण करता येतात. आता अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं आपल्याला बघूयात. तुम्हाला माहित आहे की आपल्या शरीरातील काही अवयव अतिशय महत्वाचे आहेत. मग उदाहरणार्थ हृदय आहे, स्वादुपिंड आहे, नंतर मूत्रपिंड किंवा ज्याला किडनीज आपण म्हणतो, आपली स्किन, हाडं, यकृत किंवा लिव्हर ज्याला म्हणतो, फुफ्फुस, लंग्स आपण म्हणतो त्याला आणि डोळे. ह्याच्यातला एकही जरी अवयव काही त्याला इजा पोचली, काही त्रास झाला तर आपल्याला अतिशय त्रास होतो. आता हे जर रोपण करायचं झाले तर आपल्या शरीरातील मूलपेशी प्रयोगशाळेत काढून त्याच्यापासून तो नवीन अवयव तयार करणं आणि मग तो बसवणं ही क्रिया जरा मोठी आहे किंवा तिला ती खर्चिक आहे म्हणा. पण आपल्याला आणखीन एक दुसरं अवयव प्रत्यारोपण नावाचं ह्या आजारांवर एक उपाय मिळालेला आहे. अवयव प्रत्यारोपणचा अर्थ असतो की आपल्याला आपल्या शरीरातला जर खराब झालेला अवयव असेल तो अवयव देण्यासाठी एखादा दाता मिळाला तर त्या दात्याकडून आपण तो अवयव घेऊ शकतो आणि आपल्या शरीरात तो बसू शकतो. मग असा आरोग्यपूर्ण दाता जर आपल्याला अवयव देणारा मिळाला तर हे शक्य होतं. म्हणून अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय तर आपलं अकार्यक्षम अवयव बदलला तर रोग्याचे प्राण वाचू शकतात. किडनी प्रत्यारोपण इत्यादी करता दाता व गरजवंत यांचा रक्तगट, रोग, व्याधी, वय यासारख्या बाबी जुळाव्या लागतात. मग समजा एखाद्या माणसाला कुठला आजार असेल, त्याचं मूत्रपिंड किंवा किडनी आपण त्याची डॅमेज झाली असेल तर दुसरा एखादा दाता जर मिळाला की त्याचं रक्तगट सारखं असेल, त्याला कुठल्याही प्रकारचं आजार नसेल किंवा त्याचं वय व्यवस्थित असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जुळून आल्या तर त्याची एक किडनी आपण ह्या रोगी व्यक्तीला देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की जिवंत माणसाची एखादं मूत्रपिंड देता येतं का तर मूत्रपिंड आपल्या शरीरात दोन असतात आणि ह्या दोन मूत्रपिंडांपैकी एक मूत्रपिंड जरी आपलं व्यवस्थित काम करत असेल तर आपलं शरीर म्हणजे व्यवस्थित काम करू शकतं आणि एखाद्याची जर दोन्ही मूत्रपिंड निकामी होत असतील तर एखादा दाता त्याला एक मूत्रपिंड देऊन त्याचा म्हणजे आयुष्य वाचू शकतो आणि त्याला जीवनदान देऊ शकतो. मूत्रपिंड आणि त्वचा पण काही त्वचेच्या कॅन्सर सारख्या रोगांमध्ये किंवा भाजलं वगैरे तर त्वचेचं प्रत्यारोपण करता येतं. तर ह्या ठिकाणी देखील जिवंत दाता आपल्याला म्हणजे असेल तर तो आपल्या शरीरावरची काही विशिष्ट भागातली त्वचा इतर लोकांना दान देऊ शकतो.
तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, मूत्रपिंड किंवा त्वचा, हे दान करण्यासाठी एखादा म्हणजे जीवित किंवा जिवंत व्यक्ती दाता म्हणून उपलब्ध होऊ शकतो. मात्र इतर जे अवयव आहेत, डोळे, हृदय, त्यानंतर लिव्हर म्हणा किंवा स्वादुपिंड, फुफ्फुस, हे अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी एखादा म्हणजे मरणोत्तर मेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकतो. फक्त दाता जो असेल तो आरोग्यपूर्ण अवयवदाता असला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नसला पाहिजे आणि त्याच्या स्वतःच्या म्हणजे मर्जीनुसार त्याने ते अवयव दान केलेलं असलं पाहिजे. किडनी आणि त्वचा तुम्हाला सांगितलं की ते जिवंत दाता चालतो, परंतु यकृत, हृदय, नेत्र हे सगळे मरणोत्तर दान करता येतात. मग आपल्याला दान करता येणारे अवयव माहित आहेत कुठले कुठले आहेत, तर ते लक्षात ठेवा. आणि हे पण प्रश्नात लक्षात ठेवा की जिवंत व्यक्ती कुठल्या गोष्टी दान करू शकते आणि मृत झाल्यानंतर कोणत्या व्यक्ती कुठल्या गोष्टी दान करू शकते, हे लक्षात ठेवा. तर अवयवदान आणि देहदान ह्या गोष्टी मग अतिशय महत्वाच्या का आहेत? तुम्हाला माहित आहे की आपल्या शरीरातील एखादा जरी अवयव निकामी झाला तर आपल्या म्हणजे त्या माणसाला किती त्रास होतो हे आपल्याला माहित आहे. मग हे सगळे अवयव अतिशय आपल्यासाठी महत्वाचे आहेत. डोळे म्हणा, हृदय किंवा फुफ्फुस, आता तर सध्या फुफ्फुसांची काळजी आपण बऱ्याच प्रमाणात घेत आहोत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्यासाठी अमूल्य आहेत की कितीही तुम्ही पैसा जरी ओतलात तरी ह्या गोष्टी जर तुम्हाला मिळणार नसतील तर तुमचं जीवन असह्य होऊ शकतं. म्हणून अवयवदान किंवा देहदान ह्या गोष्टींना आता महत्व आलं आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं ब्रेन डेड असेल, ब्रेन डेड म्हणजे त्याला कुठल्या तरी आजाराने त्याचा मेंदू काम करत नसेल पण त्याच्या शरीरातील इतर सगळे अवयव कार्यरत असतील, तर अशी व्यक्ती जर पुढे ती म्हणजे वाचू शकणार नसेल तर त्याच्या म्हणजे त्याच्या घरातील किंवा त्याच्या नातेवाईकांच्या सल्ल्याने आपण त्याच्या शरीरातील महत्वाचे त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान करू शकतो. त्यामुळे अवयवदान मग याला खूप महत्व आहे. आणि आता तुम्ही तर टीव्हीला वगैरे ऍडव्हर्टाईज बऱ्याच ठिकाणी बघत असाल, नेत्रदान करा किंवा तुम्ही जिवंत असतानाच नेत्रदानाचा फॉर्म भरून ठेवा किंवा कधी काही काळानंतर तुम्हाला ज्या वेळेला दान करायची वेळ येईल त्यावेळेला तुमचे डोळे, तुमचे काही महत्वाचे अवयव जर चांगल्या स्थितीत असतील तर ते इतर लोकांचे प्राण वाचवू शकतात. आपल्या शरीरातील काही महत्वाच्या अवयवांमुळे आपण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य त्याचं सुसह्य करू शकतो. आणि देहदान, मरणोत्तर देहदान करण्याची गरज पण हल्ली भासत आहे. या देहदानाचं कारण असं की जे संशोधन होत असतं शरीरातील आजारांवर म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टींवर, आता आपण पेशी विज्ञान जे शिकतोय हे अभ्यास करण्यासाठी डॉक्टरांना किंवा जे वैज्ञानिक आहेत त्या लोकांना आपल्या शरीराची आवश्यकता असते. मग मरणोत्तर जर आपण देहदान केलं तर ह्या सगळ्या ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण म्हणजे नवीन आणखीन संशोधन करू शकतो आणि वेगवेगळी औषधं तयार करताना याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्यामुळे देहदान किंवा अवयवदान अतिशय महत्वाचं आहे. अवयवदान आणि देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होईल. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होईल. यकृत, किडन्या, हृदय किंवा हृदयाच्या झडपा, त्वचा असे अनेक अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तीचे जीवन आपण सुसह्य करू शकतो. तसेच देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते. देहदानाविषयी समाजामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्य करत आहेत. म्हणूनच आपल्याला हल्ली टीव्हीला बऱ्याचशा ऍड दिसत असतात की तुम्ही कुठले आपले जे अवयव आहेत ते दान करा आणि त्याचा उपयोग कुठल्या कुठल्या लोकांना होऊ द्या. तर असं हे पूर्ण प्रकरण आपण जेव्हा अभ्यासतो त्यावेळेला पेशी विज्ञान, पहिल्यांदा पेशी म्हणजे काय हे आपण आधीच अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पेशी म्हणजे आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा घटक आणि त्याच्यामुळेच आपल्या पेशी तयार झालेल्या आहेत आणि त्यापासून आपलं शरीर पूर्ण असंख्य पेशींनी बनलेलं आहे आणि त्या जोपर्यंत कार्यरत आहेत तोपर्यंत आपण सजीव आहोत. त्यातील काही पेशी जर आपल्या काम करेनाशा झाल्या तर आपलं शरीर किंवा आपलं जीवन
असह्य होऊन जाईल आणि त्यामुळे पेशी विज्ञान हा अतिशय महत्वाचा भाग आपल्याला ह्या प्रकरणात दिलेला आहे। मग पेशी विज्ञान, त्यानंतर पेशी विज्ञान का गरजेचं आहे, मूलपेशी म्हणजे काय, त्यांचं विभेदन कसं केलं जातं, त्या मूलपेशी त्यांचे प्रकार जे आहेत की ज्या मूलपेशी, भ्रूणीय मूलपेशी आणि प्रौढ मूलपेशी ह्या कुठून मिळतात किंवा कशा आहेत, त्यानंतर ह्या मूलपेशींमुळे कशा प्रकारे अवयव तयार करता येऊ शकतात आणि त्यांचं रोपण किंवा औषध क्षेत्रात कशा प्रकारे ह्या मूलपेशींपासून आपल्याला फायदा होऊ शकतो, त्यानंतर आपल्याला ह्या मूलपेशींच्याच प्रमाणे अवयव प्रत्यारोपण म्हणजेच इतर व्यक्तींचं अवयव दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांटेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या प्रकरणात शिकलेलो आहोत। आता पुढे ह्या जो आज आपण भाग घेतलाय त्याच्यावर काही प्रश्न आपण घेऊ शकतो। आता पुढचा जो भाग आहे तो जैव तंत्रज्ञान आणि तो अतिशय मोठा असल्यामुळे आपण पुढच्या पिरियडला बघूयात, पण आज जेवढा जो भाग झालेला आहे त्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात ते आपण बघूयात। तर बघा, एक साधा रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा असा एक प्रश्न आहे की मूलपेशींचे उपयोग। मग आपल्याला इथे 3 छोटी छोटी वर्तुळं त्यांनी दिलेली आहेत की आपल्याला सांगता येईल या 3 ह्याच्यात 3 स्रोत आपल्याला माहित आहेत, उपयोग माहित आहेत मूलपेशींचे। पहिलं सेल थेरपी, मग एका गोळ्यामध्ये तुम्ही सेल थेरपी लिहू शकता, दुसऱ्या गोळ्यामध्ये अवयव रोपण असं लिहू शकता, आणि तसंच औषध क्षेत्र असं पण तुम्हाला तिथे एका ह्याच्यात लिहिता येईल। 3 गोळे दिलेले आहेत आणि तिघांमधली उत्तरं, एक पुनर्जीवित औषध क्षेत्र, औषधांसाठी मूलपेशींचा उपयोग होतो, दुसरं सेल थेरपी आणि तिसरं अवयव रोपण, असे 3 उत्तरं तुम्ही त्याच्यात लिहू शकता। मूलपेशींचे स्रोत कोणते, कुठे मूलपेशी मिळतात, तर ते आपण बघितलेलं आहे। मूलपेशी कुठे कुठे 4 ह्याच्यात मिळतात। तर पहिलं आपण बघितलंय की नाळेमध्ये मूलपेशी असतात, त्यानंतर दुसरं कोरपुटीत असतात, मेदऊतीमध्ये असतात आणि रक्तामध्ये असतात। तर त्याचे स्रोत आपण सहज सांगू शकतो। मूलपेशींचं जतन कसं करता येतं ते आपल्याला माहित आहे की मूलपेशींचं जतन करायचं असेल तर सुरुवातीच्या काळातल्या ज्या मूलपेशी असतात भ्रूणावस्थेत जेव्हा ते युग्मनज असतं त्या काढल्या जातात प्रयोगशाळेमध्ये आणि त्या जंतुविरहित कुप्यांमध्ये अतिशय कमी तापमानाला, ते तापमान पण लक्षात ठेवा, -135°C ते -190°C आणि द्रवरूप नायट्रोजन त्याच्यात असावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्या साठवल्या जातात। आणि मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत त्याचं उत्तर पण तुम्ही सहज लिहू शकता की आपला मेंदू, हृदय, त्यानंतर आपली त्वचा, डोळे, हे काही जे अवयव आहेत, यकृत आहे, असे अनेक अवयव आहेत की त्यांच्यामध्ये थोडाफार जरी त्यांचा बिघाड झाला तर आपल्याला आपल्या शरीराचं काम पूर्णपणे बिघडतं। आणि हे ज्या अवयव संस्था ज्या आहेत त्या एकमेकींना एवढ्या म्हणजे पूरक काम करत असतात की एका अवयवामध्ये बिघाड म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठला तरी मोठा बिघाड होतो आणि एक अवयव बिघडला की अनेक आजार आपल्या शरीरात उत्पन्न होऊ शकतात। आणि त्यासाठी ह्या आपल्या अवयवांची बहुमोल का आहे तर त्यांची आपल्याला काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी योग्य आहार, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो तो घेतला पाहिजे, त्यानंतर व्यायाम आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, झोप वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केलं तर आपले जे अवयव आहेत बहुमोल आहेत, कारण ते एखादा अवयवाचा बिघाड जर आपला झाला तर तो दुरुस्त करणं किंवा त्यापासून आपल्या शरीराला वाचवणं त्या आजारापासून हे खूप कठीण काम होऊन जातं। म्हणून हे सगळे अवयव अतिशय बहुमोल आहेत आणि त्यांचं जतन आणि त्यांचं काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे। तर असं हा जो टॉपिक आहे मूलपेशी, हा मोठा असल्यामुळे मी एका पिरियडमध्ये संपवला, आणि हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर व्यवस्थित तयार केली तर तुमचा छान हा भाग होईल आणि तुम्ही ती तयारी परीक्षेच्या दृष्टीने 10वीच्या छान कराल ही मला खात्री आहे। थँक्यू।